तर आताच एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे। पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून समस्त भारतीयांना निराश करणारी ही बातमी आहे। विनेश फोगाटने तिचं ऑलिम्पिकचं मेडल गमावलंय। महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटातून विनेश काल फायनलमध्ये पोहोचली होती। तिने एकाच दिवसात जगातील 3 अव्वल कुस्तीपटूंना नमवलं होतं, पण विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलंय। याचं कारण आहे की तिचं वजन मर्यादेपेक्षा जास्त होतं, त्यामुळे विनेश फायनलसाठी अपात्र ठरली आहे। ऑलिम्पिक नियमानुसार जी मर्यादा आहे त्यापेक्षा विनेशचं वजन हे 100 ग्रॅम जास्त होतं। नियमानुसार कुठल्याही रेसलरला कुठल्याही वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते, पण विनेशचं वजन यापेक्षा जास्त होतं। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात असल्याची पुष्टी केली आहे। IOA ने माहिती दिली आहे की 50 किलो वजनी गटातून विनेशला अपात्र ठरवण्यात आलंय। विनेश ओव्हरवेट झाल्यानं या गटात सिल्वर मेडल कोणालाही मिळणार नाहीये। आता या कॅटेगरीत अमेरिकेच्या कुस्तीपटूला गोल्ड मेडल मिळेल। मंगळवारच्या सामन्यासाठी विनेशने तिचं वजन 50 किलो किंवा त्यापेक्षा कमी ठेवलं होतं। ऑलिम्पिकच्या नियमानुसार कुस्तीपटूला सामन्याच्या दोन्ही दिवशी तितकंच किंवा त्यापेक्षा कमी वजन कायम ठेवावं लागतं। विनेशने अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हे यश मिळवलं होतं। विनेश फोगाट 53 किलो वजनी गटात खेळायची, पण ऑलिम्पिकसाठी तिने 3 किलो वजन कमी केलं। ती 50 किलो गटात उतरली। मंगळवारी रात्री विनेशचं वजन हे 52 किलो होतं। ती कालची अख्खी रात्र झोपली नाही। वजन कमी करण्यासाठी जे केलं पाहिजे ते सर्व तिने केलं, जॉगिंग, सायकलिंग सर्व काही, पण अखेर पदकाने हुलकावणी दिलीच।